रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले दिघी गावात विकसित होत असलेल्या दिघी पोर्टच्या हुकुमशाही कारभाराविरोधात शिवसेनेने आमरण उपोषणाचे हत्यार उचलले। आज 4 दिवस पूर्ण झाले असून जाणीवपूर्वक स्थानिकांच्या मागण्या दिघी पोर्ट दुर्लक्षित करत आहे। मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेनेच्या संघटनेच्या वतीने वाहतूक सेना राज्य सचिव नरेश चाळके व श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुकुमार तोंडलेकर आणि महिला कार्यकर्त्या निशा पाटील यांनी 26 जानेवारी दुपारी 3 वाजता दिघी पोर्टच्या गेट समोर आमरण उपोषणाला बसले। 4 दिवस झाले असता श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेने पक्षाच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून या पाठिंब्याला रायगड जिल्हा विभाग अल्पसंख्याक अध्यक्ष काँग्रेसचे मौलाना दानिश लांबे तथा म्हसळा तालुका अध्यक्ष डॉक्टर मुईस शेख सोबत सादिक राऊत, शब्बीर फकीर, आदम बगदादी व तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी सरफराज दर्जी, दिघी। जे आमच्या या उपोषणाच्या मागण्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या, स्थानिकांसाठी आणि इतर सामान्य लोकांसाठी त्या कंपनीने पूर्ण कराव्यात एवढीच आमची इच्छा आहे। आज आमची 4था दिवस उपोषणाचा आहे, पण प्रशासनाकडून आमच्यापर्यंत कोणताही व्यक्ती पोहोचला नाही की प्रशासनाचा कोणताही माणूस पोहोचला नाही। आज आम्ही काल पोलिसांना सांगितल्यानंतर आज डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेक केलं, आमची परिस्थिती पाहिली। आज 4 दिवस झाले या उन्हातानात आम्ही बसलोय। याची काळजी जरा तरी माणुसकीच्या नात्यातून प्रांत किंवा कलेक्टरने घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी घेतली नाही। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या हिशोबाने चालावं। आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत। आम्ही आमरण उपोषण करणार। त्यांची जर इच्छा असेल आम्हाला मरावं तर त्यांनी आम्ही मरताना बघावं, हीच आमची पण इच्छा आहे की त्यांनी बघावं। प्रशासनाच्या संदर्भात बोलायचं झालं तर आज दिघी पोर्टची अवस्था अशी आहे की दिघी पोर्ट हा हस्तांतरित होतोय, इतर कोणती तरी कंपनी घेणार आहे। पण या आमच्या स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागण्याचं काम कधी होणार हा मोठा प्रश्न आहे। आणि मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रथमतः या दिघी पोर्टचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो, कारण आमचा आज 4था दिवस आहे या उपोषणाला बसण्याचं। तरीसुद्धा आज आमच्याकडे या प्रशासनाने ढुंकूनसुद्धा बघितलेलं नाही आहे। तर पुन्हा एकदा या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि खास करून मी पोलीस खात्याला या ठिकाणी त्यांचे आभार मानेन, कारण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं 4 दिवसामध्ये सहकार्य आम्हाला केलेलं आहे। निश्चितपणाने त्यांचं नाव घेतो मी या ठिकाणी, सोनके साहेब हे मंडळी आणि आमच्या या काँग्रेस पदाधिकारी जिल्ह्याचे असतील, तालुक्याचे असतील, यांनी जो काही आम्हाला जाहीर पाठिंबा आमच्या पक्षाला आणि अवजड वाहतुकीला दिलेला आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्या शिवसेना पक्षाकडून आपल्याला सुद्धा सहकार्य मिळेल अशी मी या ठिकाणी हमी देतो। शिवसेनेच्या वतीनं जे मोठ्या संख्येने आज हे आंदोलन पुकारलं गेलं, म्हसळा तालुक्याच्या वतीनं, म्हसळा तालुका अध्यक्षाच्या वतीनं व कार्यकारिणीच्या वतीनं व रायगड जिल्ह्याचे मायनॉरिटी सेलच्या अध्यक्षाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा त्यांना जाहीर करत आहे। याच्यामध्ये मुद्दा असा आहे की इथला भूमिपुत्र ज्यांनी आपली हे सर्व जागा दिघी पोर्टला, रस्त्याला सर्व देऊन आज दिवाळाखोर झालं, पण प्रशासनाला याची अद्यापही त्याची गांभीर्य नाही। आज रस्त्याच्या नावाने शेतकऱ्यांना दिवाळाखोर करून टाकलेला आहे, दिघी पोर्टच्या नावाने स्थानिक लोकांना रोजगार नाही। म्हणून हा जो काही आंदोलन करत आहेत या सर्वसामान्य जनतेचा हे कौल आहे। म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। तर येणाऱ्या काळात असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतील आम्ही धावून पुढे येऊ, ही त्यांना सर्वांना मी गवाही देतो। देखो, युतिया जो है वो इलेक्शन के नोक पे होती है और होती रहेगी। यहाँ पर आने का मेरा उद्देश्य एक सामाजिक उद्देश्य है और हमारा स्थानिक उद्देश्य है कि हमारे यहाँ के लोगों को जॉब और यहाँ के लोगों को यहाँ पर कॉन्ट्रैक्ट और यहाँ के ट्रांसपोर्टेशन के कॉन्ट्रैक्ट हो या कोई और कॉन्ट्रैक्ट नहीं दिए जाते। और जो हमारे यहाँ पर जो भाइयों ने यहाँ पर वाहतुक सेना के भाइयों ने, सुकुमार साहब हो, प्रतोष साहब हो, फिर ये चाड़के साहब हो, ये लोग इतने दूर से आके यहाँ जो बैठे हैं हमारे गांव में,
वो हमारे लिए एक मेहमान की तरह और भूखे बैठे हुए यहाँ पे। तो मेरे को लगता है कि उन लोगों की जो भूख है वो हमारे लोगों के मसले को हल करने के लिए, आज हम इतने बेरोजगार हैं और इतने यहाँ पर मसाइल है लोगों के तालीम के। इधर मैं तहसीलदार साहब से, प्रांत साहब से और कलेक्टर साहब से, तीनों से ये कहना चाहता हूँ कि दिघी पोर्ट के अंदर CSR इम्प्लीमेंटेशन क्या हुआ, बल्कि सिर्फ दिघी पोर्ट में नहीं, पूरे रायगढ़ के अंदर जितनी कंपनियां काम कर रही है वो हमारे यहाँ के गांव के बच्चे, इस रायगढ़ के बच्चे जो अनएजुकेटेड है, अनस्किल्ड है और अनएम्प्लॉयड है, इनको एम्प्लॉयमेंट देने के लिए, इनको स्किलफुल बनाने के लिए गवर्नमेंट का जो कंपनीज एक्ट का CSR का जो कायदा है उसको कितना इम्प्लीमेंट किया, उसकी ऑडिट कहाँ है। मैं ये उन लोगों से माहिती अधिकार में सवाल भी करूंगा और उनको इम्प्लीमेंटेशन के लिए अमल बजावनी भी दूंगा। और इन लोगों का जो मुद्दा है वो पक्ष से बहुत बड़ा है। पक्ष जो है वो अलग चीज़ होती है, युतियाँ वो लोग करेंगे जब देखेंगे क्या करने का है। ये मुद्दा हमारे घर का रोजी रोटी का, पेट का मसला है, जनता का मसला है। और उसमें हम जो है पक्ष, देखो हम साफ बताते हैं कि ये कांग्रेस का, गांधी जी का ये एक धर्म था अलग से, क्या कि गांव का जो भी गरीब से गरीब, जो आखिरी लाइन का आदमी है, उस आदमी को भी अगर सरकार से और ये लोगों से फायदा नहीं हो रहा है तो फिर हमारे राजनीति में रहने का कोई मतलब नहीं है। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।